राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांच्या हमीभावाचा मुद्दा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत मांडला. केंद्र सरकारनं 2025-26 या वर्षासाठी 13 खरीप पिकांच्या उत्पादित मालाला किमान आधारभूत किंमत जाहीर केली होती. मात्र राज्यातील विविध बाजारांमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. बाजारात शेती उत्पादनाला मागणी, पुरवठ्याचं गणित, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ उतार, मध्यस्थांचा सुळसुळाट तसंच शासनाच्या खरेदी प्रक्रियेतील त्रुटी यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना घोषित हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल विकावा लागत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या निदर्शनाला आणून दिलं. जाहीर केलेला हमीभाव आणि बाजारात प्रत्यक्षात मिळणारा दर यात मोठा फरक असल्यानं शेतकरी तोट्यात आहेत. कागदपत्रातील त्रुटी, पोट खाते, तुकडेबंदी यासारख्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना शासनानं सुरू केलेल्या केंद्रांवर शेतमाल विक्री करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाही. याबाबत शासनानं चौकशी केली आहे काय? तसंच चौकशीच्या अनुषंगानं 13 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देण्याबाबत कोणती कार्यवाही केली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत केंद्र शासनानं ऑक्टोबर 2024 मध्ये निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात हमीभाव खरेदी प्रक्रिया राबवण्यात आल्याचं सांगितलं.